माथेरानमधील महत्त्वपूर्ण समजला जाणारा आणि प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेला ई-रिक्षा प्रकल्प कायमस्वरूपी सुरू व्हावा, तसेच ई-रिक्षांच्या संख्येत वाढ करण्यासाठी माथेरान भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. माथेरान शहरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 वर्षांच्या प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरणपूरक ई-रिक्षा प्रकल्प सुरू आहे. डिसेंबर महिन्याअखेर या प्रकल्पाची मुदत संपत आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण असून सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी सुरू असलेल्या ई-रिक्षा प्रकल्पामुळे येथील पर्यटनात मोठी वाढ झाली असल्याने माथेरानकरांच्या आणि पर्यटनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरलेला ई-रिक्षा प्रकल्प या ठिकाणी कायमस्वरूपी सुरू करावा, अशा आशयाचे निवेदन माथेरान भाजप शिष्टमंडळाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना देण्यात आले. यावेळी भाजप माथेरान शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, उपाध्यक्ष किरण चौधरी, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, चंद्रकांत जाधव, शहर चिटणीस राजेश चौधरी, कर्जत तालुका आदिवासी मोर्चा अध्यक्ष संदीप कदम, संपर्क प्रमुख प्रदीप घावरे, माथेरान शक्ती केंद्र प्रमुख दीपक शाह, सहसंपर्क प्रमुख संतोष कदम, माजी नगरसेवक राकेश चौधरी, उद्योजक शैलेश चाफेरकर, विजाराम चौधरी उपस्थित होते.